आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। संसदेत महिला आरक्षण विधेयक लागू व्हावं, दिल्लीतील लाल किल्ल्यावरील भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्वपक्षीयांना आवाहन। आत्मनिर्भर भारताचा संकल्प घेऊन आपली वाटचाल सुरू, डिजिटल जगात चिपचं खूप महत्त्व, भारत स्वतःचा सेमीकंडक्टर प्लांट आणणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा। जगातल्या सर्वोच्च बँकांमध्ये भारताचीही बँक असावी, जगातल्या सर्वोच्च फार्मा कंपनीत भारताचीही कंपनी असावी, दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन। देशात 5 नव्या अणुभट्ट्या उभारणार, लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून घोषणा। नव्या अणुभट्ट्यांमुळे 2047 पर्यंत 10 गीगावॅट ऊर्जा मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। 12 वर्षात 700 शहरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस कनेक्शन पोहोचवण्यात यश, आज 2.25 कोटी घरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। 12 वर्षांमध्ये सौर ऊर्जा 160 गीगावॅटपर्यंत वाढवल्याची पंतप्रधानांची माहिती। देशातील सर्व रेल्वे गाड्या विजेवर धावू लागल्यात, गेल्या 10 वर्षांमध्ये सर्व रेल्वे गाड्या विजेवरती धावू लागल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरून माहिती। आधी 30% रेल्वे गाड्या या विजेवरती धावत होत्या, आम्ही सर्व रेल्वे गाड्या विजेवरती सुरू केल्यात, नरेंद्र मोदींची माहिती। देशातील विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देणार, दिल्लीतील लाल किल्ल्यावरील भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा। कोचिंग क्लासेसची स्पर्धा मध्यमवर्गीय डोकेदुखी ठरत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। देशाच्या विकासासाठी युवा शक्तीची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणातून म्हटलंय। देशाच्या युवा शक्तीनं पुढे येऊन देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची गरज असल्याचं आवाहन देखील मोदींनी केलं। देशात तयार होणारं उत्पादन जगात सर्वोत्तम असलं पाहिजे, आपण तयार केलेला माल जगात सर्वात चांगला असायला हवा, मालाच्या पॅकेजिंग पासून ते माल जगामध्ये सर्वात चांगला असायला हवा, देशातील उत्पादक आणि उद्योजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन। पंतप्रधान मोदींनी विकसित भारतासाठी सप्तधारेचं आवाहन केलं। निर्मिती क्षमता ही सप्तधारेतली पहिली धारा, तर शेती आणि उत्पादन दुसरी सप्तधारा असेल, टेक्नॉलॉजी आणि संशोधन ही तिसरी सप्तधारा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। 2036चं ऑलिम्पिक भारतात व्हावं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली इच्छा। देशातील प्रतिभावान खेळाडू शोधण्यासाठी अभियान राबवणार, 5 ते 15 वर्षीय मुलांसाठी अभियान राबवण्याची घोषणा। शोधलेल्या मुलांना विशेष प्रशिक्षण देऊन जागतिक दर्जाचं बनवण्याची घोषणा।